नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवणार आहे. पहिलं एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 हे असं एक्झाम्पल आहे. तर आता आपण ते सोडवणार आहे कशा पद्धतीनं. त्याच्यामध्ये दुसरं एक इक्वेशन आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. असे दोन इक्वेशन आहेत. तर याच्यामध्ये आपण बघणार आहे 5x प्लस 3y याला सुरुवातीला नंबरिंग करून घेऊयात. 1 2x मायनस 3y इज इक्वल टू 12 असं हे आपलं इक्वेशन आहे. तर इथं आपल्याला बघा बरोबर दिसतं आहे, हा प्लस आहे हा मायनस आहे, त्याचा व्हेरिएबल पण समान आहे. तर आपण काय करतो, ज्यावेळेस साईन डिफरंट असतील, व्हेरिएबल जर समान असेल तर आपण त्या दोन्ही इक्वेशनची काय करतो आहे ॲडिशन करतो. तर आपण लगेच पुढं बनायचं लेट्स ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. आता कशा पद्धतीने ॲड करायचं आहे तर 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 प्लस 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. हे दोन्ही ॲड केल्याच्या नंतर हा प्लस मायनस दोन्ही काय होणार आहेत, कट होणार आहेत. तर इथं येणार आहे 7x इज इक्वल टू 21 असं येणार आहे. तर आता आपण एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. 7ला तिकडं शिफ्ट केला तर तो डिनॉमिनेटरमध्ये जाणार. 7 1 जा 7, 7 3 जा 21. एक्स इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू आली आहे 3. तर ही काय करायची आहे, पुट करायची आहे. प्लेस द व्हॅल्यू बोलायचं. प्लेस एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाकायची आहे. आता आपण 1मध्ये टाकूयात. 1मध्ये टाकल्यानंतर 5, आता एक्सच्या ठिकाणी ती व्हॅल्यू 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 हे 1 नंबरचं इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. एक्सच्या ठिकाणी पुट केली 3 प्लस 3y इज इक्वल टू 9. हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर 15 प्लस 3y इज इक्वल टू 9. आता 3y आहे, 15 हा नंबर आहे, इकडं शिफ्ट करून घ्यायचा आहे नंबर. तर कशा पद्धतीने शिफ्ट केल्यानंतर 9 मायनस, कारण इकडं प्लस आहे, इकडं आल्यानंतर तो मायनस होणार आहे. तर किती येणार आहे 15 मायनस. आता इथं लक्षात घ्यायचं, इथं बऱ्याच जणांच्या चुका होतात आहे. हा 9 आहे प्लस 9 आहे आणि 15 हा मायनस आहे. तर हा प्लस आणि मायनस, हा प्लस मायनस कोणती ॲक्शन घ्यावी लागणार तर आपल्याला या दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन करायची आहे. सबट्रॅक्शन करत असताना 15मधून 9 गेला तर आला 6 आलेला आहे. पण त्याच्यानंतरची स्टेप, ह्या दोन्हीमध्ये जो बिग नंबर आहे त्याचं साईन आलेल्या आन्सरला दिलं जातं. म्हणजे हा आहे -15 म्हणून आन्सर आला आहे -6. तर 3y इज इक्वल टू y इज इक्वल टू परत 3ला इकडं शिफ्ट केल्यानंतर डिवायडेडमध्ये जाणार आहे. हा मल्टिप्लिकेशनमध्ये इकडं आल्यानंतर डिवाइड होणार आहे. तर 3 1 जा 3, 3 2 जा 6. तर y इज इक्वल टू 2 नाही लिहायचं तर -2 द्यायचं, म्हणजे या 6चं साईन दिलं जातं त्या आन्सरला. तर अशा पद्धतीनं हे आले आहे, आपल्या इक्वेशन सॉल्व झालेलं आहे पहिलं. तर त्याचं आन्सर पण लिहिणं गरजेचं आहे. तर आन्सर अशा पद्धतीनं लिहायचं, एक्स वाय इज इक्वल टू 3 - 2 आणि पुढं बोलायचं इज द सॉल्युशन. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. आता सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्सरसाइजमध्ये सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. काय आहे सॉल्व करायचं आहे, त्यातलं पहिलं इक्वेशन आहे. म्हणजे हा क्वेश्चन 2 आहे, हा होता क्वेश्चन 1. क्वेश्चन 2 मधला पहिलं क्वेश्चन आहे. पहिलं इक्वेशन 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. त्याचं दुसरं आहे a प्लस 5b इज इक्वल टू 22. कशा पद्धतीनं होणार आहे त्याला नंबरिंग करून घ्यायचं आहे. 5b इज इक्वल टू 26. नंबर 1 a प्लस
5b इज इक्वल टू 22. आता इथं आपण बघायचं आहे, तर व्हेरिएबल सेम आहेत पण ह्यांचे साईन कसे आहेत, साईन पण सेम आहेत. तर कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे ते बघूयात आता आपण. तर याच्यामध्ये आपले इक्वेशन आहेत. तर काय करायचं, ज्या वेळेस साईन समान असतात आणि व्हेरिएबल पण समान आहेत तशा वेळेस दोन्ही इक्वेशनची काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायची. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 अशा पद्धतीनं. तर आता काय करायचं आहे, घ्यायचे आहेत दोन्ही इक्वेशन. आपलं इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन 3a + 5b इज इक्वल टू 26 आणि सेकंड हे आता मायनस करायची, सबस्ट्रॅक्ट करायची आहे. a + 5b इज इक्वल टू 22 ह्या दोन्हीमध्ये झालेले आहे. आता सबस्ट्रॅक्शन करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, खालच्या इक्वेशनचे साईन बदलले जातात. हा प्लस आहे मायनस झाला, हा प्लस आहे मायनस झाला. तर हा प्लस आहे हा मायनस आहे, दोन्ही काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. तर इथं येणार आहे 3a मधून a मायनस झाला, 2a राहिला. आता इथं तर राहिला आहे 4. बरोबर a बरोबर काय आहे, 4 / 2. a इज इक्वल टू 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. a इज इक्वल टू किती आली व्हॅल्यू, तर 2 आली. तर आता आपल्याला काय करायचे, पुढे जाऊन सबस्टिट्यूट करायची ती व्हॅल्यू. सबस्टिट्यूटिंग दी व्हॅल्यू इन इक्वेशन 2 मध्ये a + 5b इज इक्वल टू 22. a ची व्हॅल्यू आलेली आहे 2, तर तिथं पुट केली ती व्हॅल्यू, इथं 22 केला. 5b इज इक्वल टू 22, हा 2 तिकडे शिफ्ट केला -2, तर राहिले इथं 20. b इज इक्वल टू 5b घेऊयात, b इज इक्वल टू 20 / 5. 5 × 1 = 5, 5 4 = 20. b इज इक्वल टू 4 अशी व्हॅल्यू आली आहे b ची. आता त्याच्यानंतर आपण लिहून घ्यायच्या आहेत a आणि b च्या व्हॅल्यू काय आहेत, 2 आणि 4, आणि पूर्ण लिहायचं आहे इज द सोल्युशन. हे असं झालं हे एक्झाम्पल. त्याच्यानंतरचं आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. सेकंड एक्झाम्पल आहे x + 7y इज इक्वल टू 10 आणि दुसरं आहे 3x - 2y इज इक्वल टू 7. तर या दोन्ही इक्वेशनला नंबर देऊन घेऊयात. 7y इज इक्वल टू 10. नंबर 1, 3x - 2y इज इक्वल टू 7. नंबर 2. आता यामध्ये काय दिसतं आहे आपल्याला इक्वेशन, तर पूर्णपणे आता ह्या इक्वेशन 1ला जर आपण 3 न मल्टिप्लाय केलं तर या दोन्हीचे व्हेरिएबल काय होणार आहेत, समान होणार आहेत. म्हणून इथं 3 इक्वेशन मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3 असं स्टेटमेंट रेडी करायचं आहे. तर इथं होणारे आता मल्टिप्लिकेशन, हे इक्वेशन घेतलं, 1 नंबरचं इक्वेशन लिहून घ्यायचं, व्यवस्थित पद्धतीनं करायचं, चुकायचं नाही, स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे. तर इथं मल्टिप्लाय व्यवस्थित करायचं. बऱ्याच मुलांना हेही जमत नाही, तर जमत नाही म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करत आहे. तरी व्यवस्थित स्टेप फॉलो करायच्या, कशा पद्धतीनं मी मल्टिप्लाय केलेलं आहे ते बघायचं आहे. आता इथं झालेलं आहे 3x प्लस ह्या 7ने ह्या 3ला मल्टिप्लाय केलं, 21y इज इक्वल टू 30. हे झालं आपलं मल्टिप्लिकेशन करून आलेलं इक्वेशन नंबरला नंबरिंग करून घ्यायचं, इक्वेशन नंबर 3. तर आता आपल्याला 2 आणि 3चा विचार करायचा आहे. तर आपण हे ज्या याला मल्टिप्लाय करून चेंज केलं ते परत घ्यायचं नाही, 2 आणि 3चाच विचार केला जातो इथं. तर आता या दोन्हीमध्ये आपल्याला काय करता येईल, तर ह्या दोन्हीमध्ये आपल्याला
सबस्ट्रॅक्शनच करायची आहे या दोन्हीची, कारण हे दोन्ही पण कसे आहेत प्लस आहेत. तर आता सबस्ट्रॅक्शन कशी होती ते बघूयात. तर इक्वेशन मी इथं घेते लिहून 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. हे आहे इक्वेशन नंबर 3. आणि दुसरं इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता इथं आपल्याला काय करायचं होतं, इथं स्टेटमेंट लिहायचं राहिलेलं आहे. तर इथं आपल्याला लिहायचं आहे सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 and 2 फ्रॉम इक्वेशन 3. तर पहिल्यांदा आपल्याला 3 इक्वेशनमधून 2 इक्वेशन काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. कशातून काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे ते पण बिग नंबरचं इक्वेशनवरती घेतलेलं आहे, म्हणून त्या पद्धतीचं स्टेटमेंट. आता खालच्या समीकरणाची खालच्या इक्वेशनची साईन चेंज होतात. ते हा प्लस आहे मायनस झाला, हा मायनस आहे प्लस झाला, त्याच्यानंतर हा प्लस आहे काय होणार आहे, मायनस होणार आहे. तर बरोबर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हा प्लस हा मायनस गेट कॅन्सल. आता या दोन्हीमध्ये काय होणार आहे, 23. हा प्लस आहे हा प्लस आहे, सरळ ॲडिशन होते. 23y इज इक्वल टू, आता या दोन्हीमध्ये हा प्लस आहे हा मायनस आहे, काय होणार आहे, तर दोन्हीची हा प्लस मायनस असेल तर लेस सबस्ट्रॅक्ट होणार आहे, म्हणून हा 23. y इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 23. अशा पद्धतीनं y ची व्हॅल्यू आलेली आहे 1. y इज इक्वल टू 1 अशी व्हॅल्यू आली आहे. तर आपल्याला पुढं म्हणायचं आहे सबस्टिट्यूइंग y is equal to 1 in इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय आहे आपलं, तर इक्वेशन 1 आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10 असं आहे इक्वेशन. तर त्याच्यामध्ये y इज इक्वल टू 1 हे पुट करायचं आहे, प्लस 7 yच्या ठिकाणी ती व्हॅल्यू पुट केली. तर अशा पद्धतीनं इथं व्हॅल्यू पुट करायची. ह्या कन्सेप्ट मुलांना लवकर समजून येत नाही आहेत, त्यामुळे एक्झाम्पल चुकत असतात. याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परत परत बघून व्यवस्थित सोडवायचा आहे. x इज इक्वल टू x प्लस हा झाला 7 1 जा 7, या दोन्हीची मल्टिप्लिकेशन 7 1 जा 7 इथं आलं. आता x एका साईडला घ्यायचा, हा नंबर आहे 10 आहे, हा प्लस 7 आहे, इकडं गेल्यानंतर मायनस 7 होणार. x इज इक्वल टू या दोन्हीमधून राहिले 3, त्या दोन्हीची लेस केल्यानंतर पुढं लिहायचं आहे x आणि yच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत आपल्या. x आहे 3, y आहे 1 आणि बोलायचं इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं हे आपलं सेकंड क्वेश्चनमधलं सेकंड एक्झाम्पल कंप्लीट झालेलं आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूयात. थर्ड एक्झाम्पल कशा पद्धतीनं सोडवायचं आहे, तर मी इथं थर्ड एक्झाम्पल लिहून घेते. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 अशा पद्धतीनं हे पहिलं इक्वेशन 2x प्लस y इज इक्वल टू 13. आता या दोन्हीला नंबरिंग देऊन घ्यायचे आहेत. 3y इज इक्वल टू 9. नंबर 1चं इक्वेशन 2x प्लस y इज इक्वल टू 13 हे नंबर 2चं इक्वेशन. आता या इक्वेशनमध्ये तुम्हाला काय सिमिलर दिसत आहे, तर या दोन्ही इक्वेशनमध्ये इथं 2x आहे 2x, पण दोन्हीचे व्हेरिएबल समान आहेत आणि हे दोन्ही पण प्लस आहेत. जर साईन समान असतील, व्हेरिएबल समान असतील, तर मी मागं पण सांगितलेलं आहे सरळ सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. तर सरळ म्हणायचं सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. तर दोन्ही इक्वेशन लिहून घ्यायचे. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 मायनस 2x प्लस y इज इक्वल टू 13. आता आपण 2 आणि 1 असं घेऊयात. हे असं नाही घेतलं तरी चालेल,
बिग नंबर वरती घेऊया. 2x मायनस वाय प्लस वाय इज इक्वल टू 13 मायनस 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. तर आपल्याला इथं साईन चेंज करून घ्यायचं. हा मायनस आहे, हा प्लस आहे, हा मायनस होणार आहे. तर कशा पद्धतीनं सोडवलं जाणार आहे, तर इथं हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल होणार आहे. तर इथं प्लस आणि प्लसची काय होणार आहे, तर इथं येणार आहे 4y इज इक्वल टू, हा प्लस आहे, हा मायनस आहे, या दोन्हीची लेस होणार आहे. तर इथं 4y इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 4, 4 1 जा 4 आलेलं आहे. y इज इक्वल टू 1 अशा पद्धतीनं आलेलं आहे. आता पुढं नेक्स्ट स्टेप फॉलो करायची आहे. तर सबस्टिट्यूटिंग बोलायचं आहे. कशामध्ये सबस्टिट्यूट करायचे आहे, कोणत्या इक्वेशनमध्ये करा. सबस्टिट्यूटिंग y is equal to 1 in इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करायचे आहे. तर इक्वेशन 2 घेतलं मी. 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 हे इक्वेशन मी घेतलेलं आहे. तर वायच्या ठिकाणी मी आता व्हॅल्यू पुट करणार. 2x प्लस वायच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली 13. 2x इज इक्वल टू 13. हा प्लस इकडं प्लस 1 हा इकडं आल्यानंतर हा होणार आहे मायनस. तर किती राहिले इथं 12 राहिले. 2x x इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 6 जा 12 अशा पद्धतीने. x इज इक्वल टू 6. एक्सची व्हॅल्यू आली, वायची व्हॅल्यू आली. तर आत्ता लिहून घ्यायचे आहेत दोन्हीही. एक्सची व्हॅल्यू आहे 6, वायची व्हॅल्यू आहे 1 इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून परत व्यवस्थित सोडवायचं आहे. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सोडवल्यानंतर कुठंही एक्झाम्पल चुकत नाही आहे. त्याच्यानंतरचं 4 नंबरचं इक्वेशन आपण सोडवणार आहे. आता मी इथं एक्झाम्पल लिहून घेते. 5m प्लस 3n इज इक्वल टू 19. त्याच्यानंतर m मायनस 6n इज इक्वल टू -7. आता इथं थोडीशी मेथड आपण जी सेकंड मेथड आपण कन्सेप्टच्या लेक्चरमध्ये पाहिलेली ती मेथड आपण इथं फॉलो करणार आहे. तर कशा पद्धतीनं सोडवलं जाणार आहे ते आपण व्यवस्थित बघायचं आहे. तर आता इथं काय करायचं आहे की एक्झाम्पलला नंबर देऊन घ्यायचे आहेत. सुरुवातीला पहिलं काम आपलं नंबरिंग करणं. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 हे झालं 1 नंबरचं इक्वेशन. आता 1 नंबरचं इक्वेशन आणि हे 2 नंबरचं इक्वेशन आहे 6n इज इक्वल टू -7. आता त्याला आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे. तर कसं होणार आहे, चेंज करून घेतल्यानंतर m इज इक्वल टू ही जी व्हॅल्यू आहे ती तिकडं शिफ्ट करायची आहे. -7 हा मायनस 6n आहे, इकडं गेल्यानंतर प्लस 6n झालेला आहे. तर ही व्हॅल्यू आली mची व्हॅल्यू. तर mची व्हॅल्यू म्हणजे हे इक्वेशन आपण चेंज करून घेतलेलं आहे. त्या इक्वेशनला हे जे 2 नंबरचं इक्वेशन होतं त्या इक्वेशनला आपण नंबर 3चं इक्वेशन बनवलेलं आहे. म्हणजे mची व्हॅल्यू डायरेक्ट आलेली आहे. तर ती आपल्याला आता इक्वेशन 1 मध्ये काय करायचं आहे, सबस्टिट्यूटिंग करायची आहे. सबस्टिट्यूटिंग this value of m in equation 1. तर इक्वेशन 1 काय आहे ते आपण लिहून घेणार आहे खाली परत. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. आता mची व्हॅल्यू आपण पुट करतो आहे. mच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करायची. m आपला इथं आहे. पूर्ण व्हॅल्यू पुट करायची. काय आहे, साईन सकट घ्यायची आहे. कधी कधी मुलांकडून साईन हे विसरले जातात, मग एक्झाम्पल पूर्णपणे चुकलं जातं. तर अशा पद्धतीनं मी कशी पुट केली ती छान अशी व्यवस्थित पुट करून घ्यायची जेणेकरून ते चुकणार नाही आहे.
तर आता इथं पुट केलेली आहे व्हॅल्यू. तर आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा म्हणजे या ब्रॅकेट बाहेरच्या नंबरनं आतील नंबरशी मल्टिप्लिकेशन करायची थोडक्यात. तर कशा पद्धतीनं होते, 5 7 जा तर आहे 35, पण इथं आहे हा प्लस आहे हा मायनस आहे म्हणून मायनस. हे साईन अजिबात चुकायचं नाही. जर हे एक्झाम्पल तुम्हाला खूपच क्रिटिकल वाटत असेल तर तुम्ही त्याला परत 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 सोडवायचं आहे. तर एकदा का चांगली सोडवायची प्रॅक्टिस झाली तर ते एक्झाम्पल चुकत नाही. कशा पद्धतीनं सोडवते बघा. तर हे असं आहे. त्यानंतर इथं काय होणार आहे, 5 परत 6ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 6 जा 30n, पण ह्या दोन्हीचे पण साईन कसे आहेत, प्लस आहेत, म्हणून इथं साईन दिलं आहे 30 मायनस 3n इज इक्वल टू 19. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. तर हे असं एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. त्याचं आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे सिम्पल पद्धतीनं. आता थोडक्यात आता या दोन्हीमध्ये हे n आणि हे n फॅक्टरचंच होणार आहे. हा 30n आहे, हा -3n आहे. तर हा प्लस आहे हा मायनस आहे. काय होणार आहे, प्लस मायनस दोन्ही मिळून दोन्हीची सबस्ट्रॅक्शन होणार आहे. दोन्हीची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर इथं 27 येणार आहे. तर 27n आलेलं आहे, पण साईन कोणतं द्यायचं आहे, तर प्लसचं साईन द्यायचं आहे. म्हणजे 27 हा पॉझिटिव्ह नंबर आलेला आहे, 27n. तर पुढं हा आपल्याला इथं घ्यायचा आहे 27n इज इक्वल टू 19 आणि हा प्लस आलेला आहे -35. ही आपली पुढची स्टेप होणार आहे. 27n इज इक्वल टू हा 19 आहे, हा तिकडे शिफ्ट करूयात आपण, मायनसचा झाला प्लस 35. तर आता इथं येणार आहे 35चं 54. या दोन्हीची ॲडिशन केली तर किती येणार आहे, 54. 27n. आता n बरोबर 54 27. तर आता किती नंबरला आहे ह्याच्या टेबल 27मध्ये, तर टेबल पूर्णपणे काउंट करायचं आहे. 27 1 जा 27, 27 2 जा 54. तर n इज इक्वल टू काय आलेलं आहे, 2. तर नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण ह्या पद्धतीची कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस ज्या नंबर डिवाइडला येतो त्याच नंबरच्या टेबलमधीलच नंबर वरती असतो. म्हणजे तसं जर नाही आलं तर समजून घ्यायचं की आपलं एक्झाम्पल चुकलेलं आहे. तर कोणताही व्यवस्थित पद्धतीनं सोडून घ्यायचं, ते तिथं चुकायचं नाही आहे. आता n इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू काय करायची, सबस्टिट्यूट करायची. कशामध्ये सबस्टिट्यूट करायचं, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू, सबस्टिट्यूटिंग n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3 मध्ये करूयात. इक्वेशन 3 इथं आहे m इज इक्वल टू m इज इक्वल टू -7 + 6n. आता याच्यामध्ये n ची व्हॅल्यू पुट करतोय आपण. m इज इक्वल टू -7 + 6 आणि हा ब्रॅकेटमध्ये n च्या ठिकाणी 2 टाकलेला आहे. तर m इज इक्वल टू काय येणार आहे, m इज इक्वल टू -7 6 2 जा 12. तर हा मायनस प्लस आहे, काय होणार आहे तर मायनसच होणार आहे. तर बरोबर काय येणार आहे, 5 येणार आहे. पण हा मायनस नंबर बिग नंबरचं साईन आहे म्हणून पॉझिटिव्ह येणार आहे. तर अशा पद्धतीनं यमची व्हॅल्यू पण आली, यनची व्हॅल्यू पण आली. यम आणि यन बरोबर 5 आणि 2 इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं आपलं हे चौथं एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करायला घेऊयात. पुढचं एक्झाम्पल आहे आपलं 5 नंबरचं एक्झाम्पल, 5 नंबरचं एक्झाम्पल आहे.
5 नंबरचं एक्झाम्पल आहे. तर काय आहे 5 नंबरचे एक्झाम्पल? तर 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 आणि देन नेक्स्ट आहे x प्लस 5y इज इक्वल टू 4. आता याला नंबर देऊयात. 5x मायनस 2y इज इक्वल टू -3, 1. x प्लस 5y इज इक्वल टू 4, नंबर 2. असे नंबर दिलेले आहेत. आता इथंही तीच स्टेप फॉलो करायची जे मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण फॉलो केली. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने याला आता आपण एक्सचं सेकंड इक्वेशनला नंबर 3चं इक्वेशन बनवूयात. एक्स इज इक्वल टू हा आहे 4 आहे असा, हा प्लस आहे इकडं आल्यानंतर हा असा होणार आहे. तर ही एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. आता ती आपल्याला काय करायचं आहे, सबस्टिट्यूट करायची आहे. कशामध्ये? तर इक्वेशन 3मध्ये. हे आहे इक्वेशन नंबर 3. तर ही व्हॅल्यू काय करायची, 3ची जी एक्सची व्हॅल्यू आली ती आपल्याला इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट करायची. म्हणजे इक्वेशन 1 काय आहे, तर इथं घ्यायचं substituting the value of x in इक्वेशन 1 मध्ये काय करायचं आहे, टाकायची आहे. 1 मध्ये कशा पद्धतीने सबस्टिट्यूट करायचे आहे. 1 इक्वेशन लिहून घेते. प्लस 2y इज इक्वल टू -3. हे इक्वेशन 1 आहे. तर आता आपल्याला एक्सच्या ठिकाणी पुट करायचे आहे. तर हा 5 आहे, एक्सच्या ठिकाणी पुट केल्यानंतर 4 मायनस 5y ही एक्सच्या ठिकाणी पुट केली आहे. त्याच्यानंतर इज इक्वल टू त्याच्यानंतर आहे प्लस 2y इज इक्वल टू -3. अशा पद्धतीनं पुट केली आहे मी व्हॅल्यू. इथं फक्त एक्सच्या ठिकाणी पुट केली ही व्हॅल्यू पूर्णपणे. तर आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची. 5 4 येणार आहे 20 मायनस नेक्स्ट इकडं मल्टिप्लाय करायचं. 5 5 25y प्लस हा 2y आपला आहे असा आणि इथं आहे -3. तर अशा पद्धतीनं आपलं इक्वेशन पूर्णपणे चेंज होणार आहे. चेंज झाल्यानंतर आता काय करायच्या, ह्या वायच्या आणि ह्या वायच्या व्हॅल्यू साईडला घ्यायची ही आहे आणि साईन सकट घ्यायच्या आहेत. तिथं गडबड होते तर साईडला व्यवस्थित सॉल्व करायचे आहे. आता हा मायनस आहे, हा प्लस आहे. काय होणार आहे ह्या दोन्हीमध्ये, तर ह्या दोन्हीमध्ये सबट्रॅक्शन होणार आहे. तर सबट्रॅक्शनसाठी कशा पद्धतीनं करायचे, 25 मधून 2 मायनस केले तर किती राहतात ते, तर 23 राहतात ते. तर आता पुढची स्टेप घ्यायची. 23 तर आन्सर आलं, पण याच्यामध्ये बिग नंबरचं साईन त्याला दिलं जातं म्हणून हे आहे 23y. तर काय आलेलं आहे 23. वायला विसरायचं नाही, 23y. तर इथं घ्यायचं आहे -23y आणि हा आपला 20 आहे तसाच. आणि जस्ट आता पुढची स्टेप आहे -3 आहे असा. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये फक्त आपल्याला काय केलेलं आहे, चेंजेस केलेला आहे. तर कशा पद्धतीनं इथं सोडवायचं आहे, तर बघा आता पुढं काय करायचं आहे, तर हे जे आहे 23 तिकडं शिफ्ट करून टाकायचं आहे. -23y इज इक्वल टू -3 आणि हा इकडे शिफ्ट केल्यानंतर +20 होणार आहे. -20 होणार आहे कारण इकडं प्लस आहे. तर इथं दोन्ही पण काय आहेत, मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणून 23 आणि हे जे मोठ्या संख्येचं साईन इथंही द्यायचं आहे -23y. तर हे मायनसचं साईन, हे मायनसचं साईन कट झालं. 23y इज इक्वल टू 23. तर y इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 23. तर इथं आलेली वायची व्हॅल्यू y इज इक्वल टू 1 अशा पद्धतीने आलेली आहे वायची व्हॅल्यू. तर काय पुढं करायचं आहे, वायची व्हॅल्यू अशी आली आहे. तर आता पुढं सोडवायचं आहे. आता काय सबस्टिट्यूट करायची ही व्हॅल्यू.
सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3मध्ये आपण पुट करूयात. इक्वेशन 3 आपलं हे घ्यायचं आहे पुढं. x इज इक्वल टू 4 मायनस 5y. तर ती yची व्हॅल्यू पुट करतोय आपण. इज इक्वल टू 4 मायनस 5, इथं 1 येणार आहे. x इज इक्वल टू 4 मायनस 5 1 जा 5 अशा पद्धतीनं. तर काय येणार आहे इथं x इज इक्वल टू -1. तर पुढं नेक्स्ट x आणि y इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करायचे आहेत. -1 आणि 1 इज द सॉल्युशन. अशा पद्धतीनं हे आपलं 5वं एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 6 नंबरचं. 6 नंबरचं एक्झाम्पल काय आहे तर 6 नंबरचं एक्झाम्पल आहे 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे 2x प्लस 1/4 y इज इक्वल टू 11/4 असं आहे. तर आता आपलं पहिलं काम आहे इक्वेशनला दिलेले जे इक्वेशन आहेत त्याला नंबरिंग करायचं आहे. प्लस y इज इक्वल टू 10/3 हे आहे इक्वेशन नंबर 1. आणि दुसरं आहे 2x प्लस 1/4 y इज इक्वल टू 11/4 हे आहे इक्वेशन नंबर 2. तर अशा पद्धतीने इक्वेशन नंबर 2 आहे. या दोन्हीमध्ये आता अशा प्रकारचे एक्झाम्पल आल्यानंतर मुलं पहिल्यांदा घाबरायला सुरू करतात आहे. पण असं नाही आहे की मी कसं सोडवू, याचं मला नाही जमणार आहे असं म्हणून नाही का ते सोडूनही देतात पेपरमध्ये. पण हे एकदम सिम्पल एक्झाम्पल असतात. तुम्ही जर हे व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही आहे. तर तुम्ही व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर कशा पद्धतीनं सांगते मी, तर हे एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे. तर आता तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये काय दिसतं आहे, कशा पद्धतीनं आहे हे 1/3x. आता इथं पण 3 इथं पण 3 आणि ह्याच्यामध्ये 4 दिसतं आहे. तर ह्या इक्वेशन 1मध्ये 3 दिसतं आहे. तर आपण काय करूयात, ह्या इक्वेशन 1ला काय करायचं, मल्टिप्लाय करूया ना 3नं आणि ह्याला मल्टिप्लाय करूया 4नं. तर कशा पद्धतीनं होणार आहे, तर मी आता इथं दोन्ही पण सिम्प्लिफाय करून सांगते व्यवस्थित. मी नीट व्यवस्थित लक्ष द्या. 1/3x तर प्रत्येक ठिकाणी 3नं मल्टिप्लाय, म्हणजे प्रत्येक ज्या टर्म आहेत त्याला असं 3नं मल्टिप्लाय करायचं. इथं टर्म आहे त्याला 3नं मल्टिप्लाय करायचं आणि ही जी टर्म आहे त्याला 3नं मल्टिप्लाय, असं एवढं सिम्पल पद्धतीनं करायचं. आता इथं काय करायचं आहे, 4नं मल्टिप्लाय करायचं. या टर्मला पण 4नं मल्टिप्लाय करूयात, या टर्मला पण 4नं मल्टिप्लाय करूयात. आता बघा कशा पद्धतीनं होतंय. इथं मी साईडलाच करून घेते. तर इथं अशा पद्धतीनं होणार आहे 3 आणि 1/, इथं मल्टिप्लाय 1/3x. आता हे असं मल्टिप्लिकेशन केलं त्याच्यानंतर इथं नेक्स्ट आहे y मल्टिप्लाय 3 केला इज इक्वल टू 10/3 आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 3 केला. हे झालं इक्वेशन नंबर 1चं. आता हा 3 आणि हा 3 काय होणार आहे, कट होणार आहे. मग इथं फक्त होणार आहे 3y, इथं फक्त राहणार आहे x आणि इथले हे इज इक्वल टू फक्त 10 राहणार आहे. तर आपलं इक्वेशन x प्लस 3y एवढं सिम्पल आहे. ते फक्त कॉम्प्लिकेटेड वाटतं ते, पण तसं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आता 4 मल्टिप्लाय बाय 2x प्लस 1/4 y मल्टिप्लाय बाय 4. आता इथं हा 4 आणि हा 4 कट होतो आणि नेक्स्ट 11/4 मल्टिप्लाय बाय 4, हा 4 कट झाला. तर इथं झालेलं आहे किती इक्वेशन आलेलं आहे हे, तर इथं झालेलं आहे 4 जा 8x प्लस इथं राहिला आहे y इज इक्वल टू 11. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 3. हे आहे इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला वेगवेगळे इक्वेशन भेटलेले आहेत. हे कॉम्प्लिकेशन कॅल्क्युलेशन आहे, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आहे. व्यवस्थित स्टेप घेतला ना अजिबात चुकत नाही आहेत एक्झाम्पल. आता आपल्याला दोन्ही इक्वेशन लिहून काढायचे आहेत.
पहिलं थर्ड नंबरचं इक्वेशन काय आहे, आता आपण थर्ड आणि फोर्थचाच इक्वेशनचा विचार करून कॅल्क्युलेशन करणार आहे. थर्ड इक्वेशन काय आहे, थर्ड इक्वेशन आहे आपलं x + 3y = 10. हे आहे इक्वेशन नंबर 3. आणि 4 नंबरचं इक्वेशन आहे 8x + y = 11. हे आहे इक्वेशन नंबर 4. आता तुम्हाला काय दिसतं आहे ह्या दोन्हीमध्ये, तर इक्वेशन नंबर 4 आहे तिथं आपण 3 आणू शकतो. तर इक्वेशन नंबर 3ला काय करायचं आहे, इक्वेशन नंबर 3ला आपण इक्वेशन नंबर 4ला आपण 3 मल्टिप्लाय करूयात. म्हणजे 8x × 3 + 3 × y = 11 × 3. तर कशा पद्धतीनं होणार आहे, हे 8 3 जा 24 + 3y = येणार आहे 33. हे इक्वेशन नंबर 5 आहे. आता आपल्याला 3 आणि 5चाच विचार करायचा आहे. आता 3 आणि 5 मध्ये काय कॉमन आहे, व्हेरिएबल समान आहेत, साईन पण समान आहेत. तर काय केली जाते, दोन्हीची सबस्ट्रॅक्शन केली जाते. तर कशा पद्धतीने तर बोलायचं सबस्ट्रॅक्टिंग, म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायची कशातून, तर बिग नंबर 5 मधून 3ची सबस्ट्रॅक्शन करायची आहे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 5 अशा पद्धतीनं. तर पूर्णपणे घ्यायचं आहे 24 + 3y = 33. तर मायनस हे इक्वेशन घ्यायचं आहे 3 नंबरचं, x + इथं x आहे, इथं पण x आहे. तर इथं घ्यायचं आहे 3y = 10. आता लास्टच्या इक्वेशनचे साईन चेंज करायचे आहेत, मायनस 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 अशा पद्धतीनं. हा आणि हा कॅन्सल झाला, तर हे दोन्हीमध्ये काय राहिलेलं आहे, 23x राहिला इथं. आता ह्याच्यामध्ये पण काय आलेलं आहे 23. तर 23 x = 23 / 23. गेट कॅन्सल, x = 1. हे असं आलेलं आहे, x = 1 आलेली आहे व्हॅल्यू. आता त्याच्यानंतर पुढं ती व्हॅल्यू आपल्याला काय करायची, सबस्टिट्यूट करायची आहे. सबस्टिट्यूट x = 1 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 घ्यायचं आहे x + 3y = 10. आणि त्याच्यामध्ये ही पुट करायची आहे एक्सची व्हॅल्यू. तर 1 + 3y = 10. 3y = हा 1 इकडं शिफ्ट केला, -1 = 9. 3y = 9 आलेला आहे. y = 9 / 3. 3 म्हणजे 3, 3 3 जा 9. y = 3. अशा पद्धतीनं हे आलेलं आहे. तर लगेच लिहून घ्यायचं आहे x आणि y = 1 आणि 3 इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर आपण घेऊयात 7 नंबरचं एक्झाम्पल. 7 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये 7 आणि 8 असे 2 एक्झाम्पल आहेत आता आपल्याला सॉल्व करायला. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे 99x + 101y = 499. आणि दुसरं आहे 101x + 99y = 501. आता ह्या पद्धतीचे एक्झाम्पल आल्यानंतर काय करतो आपण, एकदा ॲडिशन करतो, नंबर 3चं इक्वेशन काढतो. त्याच्यानंतर 99x प्लस घेऊयात, नंबर देऊयात 499, नंबर 1 101x + 99y = 501. हे आहे नंबर 2चं इक्वेशन. आता या दोन्हीची काय करायची आहे आपल्याला सुरुवातीला, तर
ॲडिशन करायचं आहे. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 असं बोलायचं. तर ॲडिंग चुकलं. ॲडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2. तर ॲड करायचं आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. तर या दोन्हीची ॲडिशन केल्यानंतर काय होतं आहे, तर इथं आलं आहे 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. तर इथं बोलायचे डिवाइड बाय 200 डिवाइडिंग असं बोललं तरी चालेल. डिवाइडिंग बोथ दी साइड बाय 200. आता इथं डिवाइड करायचे 200 तर कशा पद्धतीनं आपण डिवाइड करूयात ते बघा. तर डिवाइड करून येत आहे. आता हे जे डिवाइड करून आलं आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5, हे इक्वेशन नंबर 3. आता 3 आणि 4 इक्वेशन नंबर 3 आलेलं आहे आपलं. आता आपल्याला परत तेच इक्वेशन घ्यायचे आहेत. तर त्याच इक्वेशनला आपण सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. तर कशा पद्धतीनं होणार आहे, तर घ्यायचे आहेत 101x प्लस 99y इज इक्वल टू 501, हे आहे 2 नंबरचं. तर घेऊयात मायनस 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. तर साईन चेंज होता, ते साईन चेंज करून घेतले. तर इथं आलेलं आहे 2x मायनस 2y इज इक्वल टू 2 आले. तर बोलायचं इथं डिवायडिंग बोथ दी साइड्स बाय 2. आता डिवाइड केल्यानंतर इथं येणार x मायनस वाय इज इक्वल टू 1. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. आणि ह्या 3 आणि इक्वेशन नंबर 4ची परत काय करायची, ॲडिशन करायची आहे. ॲडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. तर कशा पद्धतीनं x प्लस वाय इज इक्वल टू 5, x मायनस वाय इज इक्वल टू 1 इथं आहे ॲडिशन करायची. हा प्लस मायनस कॅन्सल. 2x इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2, तर x इज इक्वल टू 3. आता ही आलेली आहे व्हॅल्यू आपली x बरोबर इज इक्वल टू 3. तर काय करायचं आहे, ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये. तर आता आपण 3 आणि 4चाच विचार करूयात. कोणत्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 4मध्ये टाकूयात किंवा 3मध्ये टाकूयात. x प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्सची व्हॅल्यू आहे 3, वाय इज इक्वल टू अशी टाकलेली आहे. तर पुढं वाय इज इक्वल टू 5, हा प्लस इकडं मायनस होणार, प्लस 3 इकडं मायनस 3 झाला. तर आले आहे वाय इज इक्वल टू 2. आता अशा पद्धतीनं पुढं करायचं आहे. x आणि वायच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत.
3 आणि 2 इज द सोल्युशन. आणि पुढचं एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवायचं आहे, ते तुमच्यासाठी होमवर्क आहे, तुम्ही तो करायचा आहे. आता मी सगळे सोडवून दिलेले आहेत. तर हे आहे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. त्याच्यानंतर आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. आता ह्या दोन्ही इक्वेशनला नंबर द्यायचे आहेत आणि पहिल्यांदा या दोन्हीची काय करायचं आहे, ह्याचा व्हेरिएबल इथं आहे, ह्याचा व्हेरिएबल इथं आहे, याचा व्हेरिएबल त्याचा व्हेरिएबल असं आहे इक्वेशन. तर तुम्हाला हे पहिल्यांदा याची काय करायची आहे, दोन्ही इक्वेशनला नंबर द्यायचे आहेत, नंबर द्यायचे. त्याच्यानंतर पहिल्यांदा ॲडिशन करायची, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन करायची आणि याच्यातून एक इक्वेशन तयार होईल आणि ह्याच्यातून एक इक्वेशन तयार होईल. हे 3 आणि हे 4, हे 3 आणि 4ची काय करायची आहे, परत 3 आणि 4ची परत ॲडिशन करायची आहे. ही स्टेप फॉलो करायची. पहिल्यांदा असं इकडला नंबर तिकडं, तिकडला नंबर इकडं असेल तर पहिल्यांदा ॲडिशन, परत त्याच ह्याची सबस्ट्रॅक्शन घेऊन नंबर 3 आणि नंबर 4चं इक्वेशन काढून त्या दोन्हीची ॲडिशन करायची आहे. त्या दोन्हीची ॲडिशन करून मग एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. आणि ह्या एक्झाम्पलसाठी हीच मेथड व्यवस्थित असते, त्यामुळं व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही ती फॉलो करायची, व्यवस्थित सोडवायचे आहेत. आणि एक्झाम्पल एवढंही काही अवघड नसते. परत परत एक्झाम्पल सोडवायचे आहेत, परत परत सोडवून प्रॅक्टिस करायची आहे. अशा पद्धतीनं आपला प्रॉब्लेम सेट म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.1 डन झालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.